नाशिकेत ग्रंथाचा आपला 9वा अध्याय सुरू झालेला आहे. आजच्या भागामध्ये आपण 9वा अध्याय बघणार आहोत. निरनिराळी पातके व त्यांचा भोग. कोणतं पातक केल्यानंतर आपल्याला कोणत्या भोगाची प्राप्ती होते. आपण इथं कर्म करत असताना काय केल्यानंतर काय प्राप्त होतं असं ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्या ऋषी मंडळी प्रत, जे ऋषी मंडळीचा समुदाय उद्दालक ऋषीच्या आश्रमात आलेला होता आणि उद्दालक ऋषीच्या आश्रमामध्ये नासिकेताला आसन टाकून उंच आसनावर बसून यमपुरीचा वृत्तांत सांग म्हणून सर्व ऋषी मंडळींनी विचारलेले. हा सांगू लागलेला आहे. त्या ऋषी मंडळी प्रत नासिकेत सांगू लागला. सर्व ऋषी मंडळींना नासिकेत सांगू लागलेला आहे की कोणत्या पापास्तव काय दुःख प्राणी भोगतात ते ऐका. इथं आपण जे करतो, जे आपल्या हातानं होतं, त्या कोणत्या पापामुळं कोणत्या दुःखाची प्राप्ती होती ते ऐका. गोहत्यारी, गायीची हत्या करणारा. ब्रह्महत्यारी, ब्राह्मणाची हत्या करणारा किंवा सद्गुरूंची हत्या करणारा. पूज्य व्यक्तीची, जी ब्राह्मण आपण समजतो, स्वामी समजतो, अशा लोकांची हत्या करणारा. पितृघाती, वडिलांचा विश्वासघात करणारा किंवा वडिलांचा घात करणारा. घाती म्हणजे 2 प्रकार येतात. विश्वासघात करणं, विश्वासघातानं पित्याची संपत्ती न सांगता आपल्या नावानं करून घेणं, ही सुद्धा विश्वासघात आहे. किंवा वडिलांचा घात करणं, वडिलाला मारणं, मारून टाकणं, अशी जे पाप करतात. सुरापाणी म्हणजे मद्यपान करणारे, दारू पिणारे. मातृघाती, आईचा विश्वासघात करणारे. आईच्या नावानं काही असेल तर घात करून आपल्या नावानं करून घेणं किंवा मारून टाकणं, मारणं, अशा प्रकारची कृती करणारे. भ्रूणहत्यारी. आधी पाप सांगू लागलेले आहेत. कोणते कोणते पाप केल्यानंतर पुढे काय फळ प्राप्त होतं. भ्रूणहत्यारी म्हणजे गर्भपात करणारे. मध्यंतरीच्या काळात किती गर्भपात केले मुलींचे लोकांनी. मग भ्रूणहत्यारी ही सुद्धा महापाप सांगितलेले. ज्याप्रमाणे गोहत्या केल्यानंतर, ब्राह्मणाची हत्या केल्यानंतर, गुरुची हत्या केल्यानंतर, आईची वडिलाची हत्या केल्यानंतर जे पाप लागतं तेच पाप. गर्भातच मारून टाकलं त्या बाळाला तर ते पाप लागतं. भ्रूणहत्यारी, बाळघातकी. भ्रूणहत्यारी म्हणजे गर्भामध्ये असताना मारून टाकणं. मध्यंतरीच्या काळात मुलीचे गर्भ खूप मारून टाकले. मुलगी नको, मुलगाच पाहिजे म्हणून. मग असं जे पाप करतात, मुलीचा गर्भ, मुलापेक्षा मुलीचा गर्भ राहण्यासाठी जास्त पुण्य लागतं आणि घात केल्यासुद्धा जास्त पाप लागतं. म्हणून मुलीला कमी समजून मुलीची हत्या करणारी जे असतात त्यांनासुद्धा महापाप लागतं. स्त्रीला कमी समजणारे सुद्धा नराधम बरेच आहेत आणि अशा नराधमाला जे कमी समजतात, कमी समजून त्यांची हत्या करतात. गर्भामध्येच मुलीचा गर्भ म्हणलं की काढून टाकतात. एका सुभाषितकारानं छान सांगितलं बघा.
श्री की हत्या मत करो यारो, श्री है रतन की खान, जिसके पेट में पैदा हुए राम लखन और हनुमान. तुम्हाला कोणाला जरी जगात यायचं असलं तरी त्या स्त्रीच्या आश्रयाशिवाय तुम्हाला जगात येता येत नाही. रत्नाची खाण आहे ती स्त्री, असं तो सुभाषितकार म्हणतो. तिची हत्या मत करो यारो, श्री है रतन की खान, जिसके पेट में पैदा हुए राम लखन और हनुमान. त्या स्त्रीच्या पोटामधूनच लक्ष्मण, राम हे जे ईश्वरी अवतार हे सुद्धा त्या स्त्रीच्या पोटातूनच पैदा झाले. हनुमंतासारखे चिरंजीवी सुद्धा स्त्रीपासूनच उत्पन्न झाले. म्हणून स्त्रीला कमी लेखू नका, भ्रूण हत्या करण्याचं पाप घेऊ नका असं सांगत आहेत. स्त्रीला कमी लेखल्यानंतर एका राक्षसानं सुद्धा स्त्रीला कमी लेखलं बघा. त्याचं नाव महिषासूर. ह्या महिषासुरानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपसाधना करून त्याने ब्रह्मदेवाला अमरतेचा वर मागितला. मी अमर व्हावा, मला मरणच येऊ नये. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, अरे मीच अमर नाही तर तुला अमरतेचा वर मी कसा देऊ शकेल? जन्मला तो मरतो ही निश्चित आहे, दुसरा कोणताही वर माग. तेव्हा त्याने वर मागितलेला आहे, मला कोणाकोणच देवा कोण, राक्षसा कोण, गंधर्वा कोण, विद्याधरा कोण, म्हणजे कुणाकुणच मला मरण येऊ नये. देव, दानव, राक्षस यांच्याकडून मरण येऊ नये, मनुष्याकडून सुद्धा मरण येऊ नये असा वर मागितला. तेव्हा ब्रह्मदेवानं त्याला जाग केलेले. ब्रह्मदेव म्हणतात, महिषासुरा तू अनेक वर मागितलेस पण एक विसरलास असं मला वाटतं. तू श्रीकून मरण येऊ नये असा वर मागितला नाहीस. तेव्हा तो घमेंडी काय म्हणतो, स्त्री मला मारू शकेल का? ती स्वतःच अबला आहे, शक्तिहीन आहे ती, आणि तिच्यामध्ये माझ्यासारख्या बलवानाला, माझ्यासारख्या एवढ्या मोठ्या दैत्याला मारण्याची हिंमत नाही, ताकद नाही, बल नाही. त्याच्यामुळं मी श्रीकून मला मरण येऊ नये असा वरदान मागणार नाही, कारण माझ्या बलाचा अपमान आहे त्याच्यामध्ये. श्रीकून मरण येऊ नये असा जर वर मी मागितला तर इतका बलवान मी आणि अबला श्री आणि तिच्याकून मरण येऊ नये असा वर मी मागणार नाही. ब्रह्मदेवालाच तो विचारतो पुन्हा, तुम्हाला वाटतं का श्री मला मारील म्हणून? तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, मला तसं म्हणायचं नाही, परंतु तू जे वरदान मागून घेतलेले आहेस, मला मानवाकडून मरण येऊ नये, मला देवाकडून मरण येऊ नये, मला राक्षसाकडून मरण येऊ नये, मला गंधर्वाकडून मरण येऊ नये, देव दैत्य कुणाकडूनच मला मरण येऊ नये, म्हणून श्री विसरली म्हणून तुला सांगितलं म्हणले ब्रह्मदेव. आणि ह्या महिषासुरानं श्रीकून मरण येऊ नये असा वर मागितला नाही आणि तो श्रीकूनच मारला गेला. भगवतीनं रणचंडीचं रूप धारण केलं आणि ह्या महिषासुराचा अंत केलेला आहे. म्हणून स्त्रीला कमी लेखू नका आणि भ्रूण हत्या करू नका. भ्रूण हत्या जर केली बाळघातकी तर दक्षिणद्वार सांगितलं, महापातक सांगितलेलं आहे. स्त्री हत्यारी स्वतःच्या पत्नीची हत्या करतो, नाही तर कोणत्याही स्त्रीची हत्या करतो. स्त्रीची हत्या करणारा वृद्ध घातक, घरामध्ये वृद्ध जर व्यक्ती असेल तो कुणीही असो, म्हातारा वृद्ध, त्याला वृद्धपकाळामुळं त्याला जर त्रास होऊ लागला तर हा मुद्दाम त्या म्हाताऱ्याला मारून टाकतो. तेही असे पातकी कृतज्ञ म्हणजे उपकाराची फेड अपकारानं करणारा कृतज्ञ. ह्याचा कृतज्ञ वेगळं आणि कृतज्ञ वेगळं.
कृतज्ञ म्हणजे कुणीतरी आपल्यावर उपकार करून चांगला मार्ग दाखवून आपलं कल्याण होणं म्हणजे कृतज्ञ झाला. आपलं जी ध्येय आपलं जी प्राप्त करायचं होतं ते प्राप्त करून घेणं, आपली अपेक्षा अंतःकरणापासून कोणती तरी चांगली गोष्ट प्राप्त करून घ्यायची, तर ते प्राप्त करून कुणीतरी दिली तर कृतज्ञ झालो. पण कृतज्ञ वेगळं आणि कृतज्ञ वेगळं. फक्त पुढच्या अक्षराचा फरक आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ. तर कृतज्ञ जे असतात ते मात्र जी उपकार करतात त्यांच्यावर उपकार तर करायचा लांबच राहिला, त्यांचे तू उपकार केलास असं तोंडानं सुद्धा म्हणत नाहीत, तर त्यांच्यावर उलटून पडतात, त्यांचीच निंदा करतात. जसं एखादा संत विंचू वाहत जाऊ लागला आणि त्याला काढू लागला तर विंचू त्याला डंक मारतो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ही कृतज्ञ झाला. अशा प्रकारे माणसंसुद्धा कृतज्ञ होतात. मनुष्यासारखी ध्येय प्राप्त झाला, सत असत विवेक बुद्धी दिलेली त्याला, तो सुद्धा कृतज्ञ होतात. कसे कृतज्ञ होतात तर जे उपकाराची फेड अपकारानं. एक नागपंचमी होती आणि नागपंचमीच्या दिवशी एका महिलेनं पटपट काम आवरलं, सगळं सामान घेतलं, वारुळाला पूजनाला गेली, नागोबाची पूजा केली. नागोबाची पूजा करून परत येताना घाईघाईमध्ये खऱ्या नागाच्या शेपटीवर पाय पडला. मग तो म्हणत नाही, हिनं माझी पूजा केली, हिनं मला दूध पाजलं आणि हिला चावू नये अशी ही नागाची जात म्हणत नाही. आणि त्याने जर तिला डंक मारला तर तिथं काय झालं? कृतज्ञ. उपकाराची फेड अपकारानं. आणि असेच काही कृतज्ञ मनुष्याच्या रूपात सुद्धा असतात. मनुष्याच्या रूपातले कृतज्ञ जे आपले माता पिता आहेत, ज्या पित्यानं किती कष्ट करून लहानाचं मोठं केलं, ज्या आईनं रक्ताचं दूध अमृत करून पाजवलं, त्या माता पित्याला हाताला धरून घराच्या बाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात ठेवतात. त्यांना कृतज्ञ असं म्हणावं. हे जो नाग आहे ना, त्या नागात आणि ह्या मनुष्याच्या रूपातल्या नागात काहीच फरक नाही. त्या नागाला सुद्धा हिनं दूध पाजलं होतं, तरीसुद्धा त्या नागाची जात आहे म्हणून तो चावला. पण हा मनुष्य जातीचा असताना सुद्धा जिनं दूध पाजलं, अमृतपाना पाजला, तिलाच हाताला धरून घराच्या बाहेर काढणारे कृतज्ञ म्हणून सांगितलं. असं उपकाराची फेड जे अपकारानं करतात. किंवा सद्गुरूनं ज्ञान दिलं, सद्गुरूनं ज्ञान देत असताना कोणताच स्वार्थ नाही. ज्ञान दिलं पण सद्गुरूचीच निंदा करतो त्या मुखानं, असे लोक असतात. त्याला कृतज्ञतेचा दोष लागतो आणि त्यालासुद्धा हा दक्षिण द्वार मिळतो. ज्ञान प्राप्त करून घेतलं तरीसुद्धा सद्गुरूनं दिलं, ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि पुन्हा सद्गुरूवरच उलटला. अशा प्रकारे जे कृती करतात, सामान्य प्रपंचामध्ये सुद्धा ज्याने उपकार केला त्याच्यावर अपकार जो करतो तो कृतज्ञ झाला. कृतज्ञ तसेच स्वामी घातकी, आपल्याच मालकाचा घात करणारे, पतीचा घात करते ही सुद्धा स्वामी घातकीच. कलियुगात असं सुद्धा होऊ लागलेलं आहे. बऱ्याच महिलासुद्धा स्वतःच्या पतीचा घात करतात. मग असे स्वामी घातकी. किंवा नोकर, ज्या नोकराला मालकानं बऱ्याच दिवस कामावर ठेवलं, सांभाळलं, आणि असा नोकर काहीतरी स्वार्थासाठी मालकाचा घात करतो,
त्यालासुद्धा स्वामी घातकी. दुष्ट दुष्ट विचाराचे, चांगले विचार नाहीत, वाईट विचार मनामध्ये अखंड ज्याच्या मनामध्ये आहेत असा. परपीडा, दुसऱ्याला विनाकारण त्रास देणारे, दुसऱ्याला पीडा देणारे, काही कारण नसताना सुद्धा लोकांना त्रास देणारे. परपीडा, लोकांचं चांगलं होईल की लोकांना विनाकारण त्रास देणं म्हणजे परपीडा करणं. नष्टता परम संकटदायक, दक्षिण वाट आहे. असे जी नष्ट आहेत ना, दुष्ट नष्ट, ह्या लोकांना ह्या दक्षिणेच्या द्वारामधून यमपुरीला जावं लागतं. त्यांना हेच दक्षिण द्वार आहे असं सांगितलेलं आहे. वरचे जे पाप केलेही त्यांना. शिवाय कोणाचा सन्मार्ग बुडविणारे, कुणी सन्मार्गानं चालू लागलेला आहे, त्याच्या मार्गानं तो परमार्थ करतो, त्याच्या मार्गानं जातो, परंतु त्याच्या आसपास येतो आणि मैत्री होते आणि त्याचा सन्मार्गापासून त्याला बाजूला काढून वाईट मार्गाला लावतात. व्यसनी लोक बघा तुम्ही, चांगल्या त्यांच्या जवळ गेलं की ते त्यांच्या मार्गामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या मार्गातले लोकसुद्धा आपण म्हणतो चांगला होता हो, पण कसं काय झालं की कसं त्याला ती व्यसन लागलं की, नाहीतर खूप चांगला माणूस आहे. मग अशा सन्मार्गानं चालणाऱ्या लोकांना वाईट मार्गाला लावणारे, बळजुबरीनं जबरदस्तीनं एखादा धर्मानं चलतं, सन्मार्गानं चलत आहे. गावाला जायचं मित्र, पहाटे उठून गावाला जायचं आहे. आता एकही दिवशी लिंगपूजा चुकलेली नाही. आणि त्या दिवशी तो मित्र आला घाईघाईनं, चल लवकर म्हणू लागला. त्यावेळेस तो म्हणू लागला, अरे थांब माझी लिंगपूजा करू दे, 2 मिनिटात लिंगपूजा करतो. तर तो काय म्हणतो, जाऊ दे एखाद्या दिवशी ॲडजस्ट करणं, काय होईल, राहू दे आजच्या दिवस, चल. असं करून त्याला तशा सत्कर्मापासून परावृत्त करतो. भजनाला जात असताना चल जाऊ दे, भजनाला कशाला जायचं, इकडं दुसऱ्याकडं चल म्हणून नेतो. मंदिराकडं जात असताना मंदिराकडं जाऊ देत नाही. असे जे असतात ते सन्मार्ग बुडवतात, दुसऱ्याचा सन्मार्ग बुडवणारे. त्याला सन्मार्गाला तो जात असताना सुद्धा त्याला बाजूला घेऊन वाईट मार्गाला लावणारे जे असतात. संगतीत गेलं की तसं होतं. अधर्म पंथ लावणारे, धर्मानं चालणाऱ्याला सुद्धा अधर्माच्या मार्गाला लावणारे, आपलंच समजून सांगणारे. काही नास्तिक लोक बघा तुम्ही, देव नाही हे इतकं समजून सांगतात की एखाद्याला संताला सुटं वाटतं की किती प्रमाणानं समजून सांगायला ही देव नाही म्हणून. त्याला वाक शुद्धी प्राप्त झाली, त्याचा उपयोग तो तिकडं करतो. चांगल्या कामासाठी त्या वाणीचा उपयोग तो करीत नाही, त्याला ती बुद्धी प्राप्त झाली तरी. परंतु हे सुद्धा ईश्वराच्या सत्तेशिवाय होतच नाही. 2 मित्र होते, एक मित्र धार्मिक होता आणि एक मित्र नास्तिक होता. पुढी चलून लहानपणीचे मित्र पुढी चलून त्यांचे मार्ग वेगळे वेगळे झाले. आता जो नास्तिक होता तो देव नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष, देव नाही ह्याच्यावर त्यानं 1 तास बोलला. देव नाही ही थोतांड आहे, ही अंधश्रद्धा आहे, अशा प्रकारे. मग असं बोलला तेव्हा जो धार्मिक संत त्याचा मित्र होता तो म्हणू लागला, किती बोललास रे, तुला इतकं कसं सुचतं बोलायला, लहानपणी तर तुला काही येत नव्हतं एवढं वर्गामध्ये, आता तू खूप हुशार झालास. देव नाही या विषयावर 1 तास तू कंटिन्यू बोललास. तेव्हा तो म्हणतो, कसं बोललो माझी मलाच कळालं नाही. म्हणजे कोणी बोलायची ती बुद्धी दिली, ईश्वराच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही, बुद्धी दिली म्हणून त्याचा तिकडं उपयोग केला. असे अधर्मपंथी
धर्म सोडून अधर्माला जी आपल्या पुण्याईनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा उपयोग सत्कर्मासाठी करावा. पूर्वपुण्याईनं धनसुद्धा प्राप्त झालेलं असतं आपल्याच पूर्वपुण्याईनं, परंतु धनवंतांनी सुद्धा धन जी आहे ते सन्मार्गाला लावलं पाहिजे. बुद्धी प्राप्त झाली, ती बुद्धी दुसरीकडं, काही लोक चोरी कशी करावी, किती बुद्धी लागते चोरी करण्यासाठी, चोरी करायची ती लपवायची, तिकडं बुद्धी लावतात ते. मग असे अधर्मपंथी चालणारे त्यांनी आपली मिराश दुष्टभोगाच्या गावी केली असे जाणावे. अशा लोकांची मिरास म्हणजे त्यांना तिथं गाडलं जातं दुष्ट दरवाजेत, तिथं राहायला मिळतं. दक्षिणद्वारामध्ये दुष्टभोगाच्या गावी आपली मिरास केली असे जाणावे. तसेच परद्रव्य, परवनिता, दुसऱ्याचं द्रव्य, दुसऱ्याची पत्नी ही वमना समान मानावं नाही, तर जर आशा केली तर त्यांनासुद्धा दक्षिणद्वारच आहे. दुसऱ्याचं द्रव्य मला मिळावं अशी आशा करणं आणि दुसऱ्याची पत्नीसुद्धा तिची आशा करणं, यांचा अभिलाष जो करतो तो समस्त भोग भोगितो. परद्रव्याचा आणि परपत्नीचा अभिलाष जो करतो तो ह्या दक्षिणद्वारानं जाऊन जे नरक सांगितले 8व्या अध्यायामध्ये दक्षिणद्वारानं जाणाराला, ती नरक सगळे भोगतो, समस्त भोग भोगतो. ब्राह्मणाचा परित्याग करून बंधुश्रीशी संग करतो. हे असे आपल्या समाजामध्ये जे दिसून येतात, असे दिसून येतात म्हणूनच शास्त्रात लिहिलेले, विनाकारण नाही. शास्त्रातलं अक्षर ना अक्षर खरं असतं. ब्राह्मणाच्या परित्याग करतात, ब्राह्मणाला मानत नाहीत, ब्राह्मणाला मारतात, हाकलून देतात, परित्याग करतात, मंदिरातून सुद्धा हाकलून देतात ब्राह्मणाला, गावातून हाकलून देतात. अशा प्रकारे परित्याग करून बंधुश्रेशी संग करतो त्या संपूर्ण भोग भोगावा लागतो. भाऊजाई आपली बंधुश्री म्हणजे भाऊजाई, भावाच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवतो. भावाची पत्नी, मोठ्या भावाची पत्नी जी आहे ते माते समान सांगितली शास्त्रानं, आणि लहान भावाची पत्नी मुली समान मानावी. आपली मोठी भाऊजाई असेल तर आई मानावी आणि लहान असेल तर मुलगी मानावी. पण हे सगळं धर्म सोडून तो काय करतो, बंधुश्रीशी संग करतो. त्या संपूर्ण भोग भोगावे लागतात. ह्या दक्षिणद्वारामध्ये गेल्यानंतर जे भोग सांगितले आपण काल ऐकिले ते संपूर्ण भोग भोगावे लागतात. त्याच्या डोळ्यात इंचू चावतात, त्याच्या जिभेला इंचू चावतात, त्याच्या शिश्नाला इंचू नाग चावतात, शिश्न कापतात, अशा प्रकारचे भोग भोगावे लागतात. तसंच निरपराधी स्त्री त्यागून वृद्धबंधूचा त्याग ज्याने केला असे मित्रगण. पत्नीचा काही अपराध नाही, पण पत्नी मला आवडत नाही म्हणून त्याग करतात. काही चूक नाही, लग्न करून घरात आणली आणि पुन्हा आवडना गेली, मग पत्नीचा त्याग करायचा, निरपराधी पत्नीचा, तिचा काहीच अपराध नसताना सुद्धा तिला सोडून द्यायचं. कारण तू चांगली दिसत नाहीस किंवा तू मला आवडत नाहीस, अशा प्रकारे काही ना काही बहाणे करून जो पत्नीचा स्त्रीचा त्याग करतो किंवा वृद्धबंधूचा त्याग ज्याने केला, मोठा भाऊ आहे घरामध्ये आपल्या आणि तो म्हातारा झाला, वृद्ध झाला, आणि वृद्ध झाला ह्याचं कोणी करावा म्हणून त्याला घराबाहेर काढलं किंवा आपण घराबाहेर जाऊन राहिलो त्याच्यापासून दूर, त्याचं करणारं कोणी नाही. असं जर असेल तर आपल्या मोठ्या भावाचा त्याग ज्याने केला ते मित्रग्न व दुराचारी,
त्यालासुद्धा मित्रज्ञ आणि दुराचारी म्हणावं. भावानं भावाशी कसं वागावं ही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नांनी आपल्याला शिकवून दिलेले. परंतु ती शिकवण सगळी माती टाकतो त्या शिकवणीवर आणि आपल्या मोठ्या भावाचा त्याग करतो. त्याने मित्रज्ञ व दुराचारी मी भोग कुहारी देखले आहेत. मित्राचा सुद्धा धोका देऊन त्याग करतो. मैत्री कधी तुटते? मित्राला धोका दिल्यानंतर मैत्री तुटते. धोका देणं म्हणजे साधं लबाड बोललं तर सुद्धा मैत्री तुटते. आयुष्यामध्ये जीवनामध्ये पत्नीला जर खुश ठेवायचं आहे तर पैसा असावा लागतो बघा. पैसा नसणाराची पत्नी खुश राहत नाही. धन नसणाराची पत्नीला खुश ठेवण्यासाठी पैसा पाहिजे. कसं असतं पत्नीला बघा तुम्ही घरामध्ये कुणीही कुठंही कोणती वस्तू घेतली की मला पाहिजे म्हणते ती. शेजारीने फ्रीज घेतलं की मला पाहिजे. दुसरं कोणी मैत्रिणीनं 2 तोळ्याचं घेतलं तर मला 4 तोळ्याचं पाहिजे. कुणी एखाद्या मैत्रिणीनं 2,000ची साडी घेतली तर मला 1,500ची तरी पाहिजे किंवा 2,500ची पाहिजे. अशी वृत्ती असते. मग ही जी वृत्ती महिलांची असते ती पूर्ण करण्यासाठी पतीजवळ धन लागतं. म्हणून पत्नीला जर खुश करायचं तर धन पाहिजे. परंतु ही वृत्ती आपण महिलाच आहेत सगळ्या, ही वृत्ती बरोबर नाही. आपल्या भाग्यानं आपल्याला जेवढं मिळालं तेवढं, आपल्या कर्मानं आपल्याला मिळालं, त्याच्या कर्मानं त्याला मिळालं. कुणाचीच बरोबरी करणं योग्य नाही, परंतु करतात. अशी वृत्ती महिलांची असते तर करू नये. आता शेजारणीनं फ्रीज घेतलं मला पाहिजे, शेजारणीनं वॉशिंग मशीन घेतली मला पाहिजे आणि शेजारणीचं मडं निघालं तर माझंही मडं निघावं पुन्हा. बरोबरी कुणाचीच करू नये. मित्रज्ञ पत्नीला खुश करण्यासाठी पैसा लागतो आणि मित्राला जर खुश करायचं असेल तर सत्य लागतं. सत्य. मित्राबरोबर जर आपण खोटं बोललो तर मित्राचा विश्वास उठतो, मैत्री तुटण्याची शक्यता असते. अरे तू माझ्या इतक्या जवळचा मित्र आणि तू माझ्याशी खोटं बोललास असं वाटतं. म्हणून पत्नीला खुश ठेवायचं आहे तर धन लागतं. मित्राला खुश ठेवायचं असेल तर सत्यता लागते. खोटं बोलून तिथं जमत नाही. दुश्मनाला खुश ठेवायचं आहे तर मात्र कपट लागतं. कपटच करावं लागतं दुश्मनाबरोबर तर दुश्मन खुश राहतो. आणि ईश्वराला खुश ठेवायचं आहे तर भावभक्ती लागते. मित्रज्ञ मित्राला सुद्धा धोका देणारे व दुराचारी वाईट आचरण करणारे मी भोग कुहारी देखले. ह्या दक्षिण द्वारामधून येलेले मी प्रत्यक्ष बघितले. आणखी परनिंदा करणारे, आपल्या जातीचा धर्म छेदणारे, दुसऱ्याची निंदा करणारे, आपलं खायचं आणि दुसऱ्याची घाण गोळा करायची. निंदा करणं म्हणजे निंदा करणं. तुकाराम महाराजांनी खूप छान सांगितलं. निंदकाने उपकार केले म्हणतात माझ्यावर आणि बिना साबणाचं माझा देह धुवून काढला. त्या निंदकाने. जो निंदा करतो तेव्हा ज्याची निंदा करतो त्याचं पाप तो आपल्या जीभ या इंद्रियानं चाटून घेतो. ज्याची निंदा करतो, पाप करणारानं केलं पाप आणि त्याचे भोग ही पाप न करता अर्धे भोग आपल्याकडं वळून घेतो. त्याचं निघून जातं आणि ह्याच्या अंगाला लागून बसतं ते. ज्याची निंदा केली त्यानं पाप केलं आणि त्याची पाप केलं म्हणून त्याची निंदा केली. आता एखाद्याच्या मुलीनं समजा काही केलं, वेगळं कृत्य केलं, परजातीतलं आंतरजातीय विवाह केला तर किती निंदा करतात लोक. मग ती करणाऱ्याचं जी पाप आहे ती आपण काहीच करत नाही, निर्मळ असतो तरी त्याचं पाप आपण ओढून घेतो त्याची निंदा करून. म्हणून
चा असणारे आणि आपल्या जातीतला धर्म छेदणारे, स्वतःच्या जातीचीच निंदा करणारे. आमच्या जातीत चांगले लोक नाहीत हो, आमच्या जातीतले बेकार लोक आहेत, असे म्हणतात बघा. स्वतःच्याच धर्माची, स्वतःच्याच जातीची निंदा करणारे, दुसऱ्याची जात चांगली, दुसऱ्याचा धर्म चांगला, दुसऱ्याची बायको चांगली, अशा प्रकारे जातीची धर्माची निंदा करणारे, सदा चंचल स्वभाव, सारखा चंचल स्वभाव, स्थिरताच नाही. चंचल स्वभाव म्हणजे कसा? घरी बसलं तर मंदिरात जावं वाटतं, मंदिरात गेलं तर घरची काळजी वाटते. म्हणजे सत्कर्म जरी करायला तरी जिथं आहे तिथं मन नसतं त्याचं. देह शरीर बाजूला आणि मन बाजूला असतं. असे लोक चंचल असतात. जिथं देह आहे तिथं मन त्यांचं नसतं. देह तिथं गेला की मन त्यांचं दुसरीकडंच जातं. त्याला चंचलता असं म्हणावं. जिथं ध्येय आहे तिथं मन ठेवणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्याच्यावर प्रेम केलं ना त्याच्याशीच विवाह करा, नाही तर ज्याच्याबरोबर लग्न केलं त्याच्यावर प्रेम करा. तसं एकाबरोबर लग्न करायचं आणि एकावर प्रेम करायचं असलं, चंचलता प्रपंचातलं उदाहरण म्हणून सांगायले, तशीच हे चंचल लोकाची मनाची अवस्था असते. यांची चंचलता उपासनेनं कमी होते, उपासना कमी पडलेली असते. असे जी चंचल लोक आहेत, स्थिर नसतात, असे लोकसुद्धा भक्ती करीत असताना, परमार्थ करत असताना सत्संगात बसलेत, पण त्यांचं मन सत्संगात नसतं, त्यांचं मन बाहेरच भटकायलेलं असतं. घरी काय चाललंय, कुठं कुठं काय चाललंय असं दुसरीकडं त्यांची ही चंचल स्वभावाची असतात. ते सुद्धा दक्षिणद्वारानेच जातात. अनेक महादोष जे आहेत ते सुद्धा दक्षिणद्वाराने जातात. पशुघातकी, पशुला मारणारे, पक्ष्यांची शिकार करतात लोक झाडावरच्या, किंवा पशु मारतात. पशु म्हणजे 4 पाई 1 शेपूट, पक्षी म्हणजे ज्याला पंख आहेत ते. पशुघातकी, जीवघातकी, दुष्ट साक्षी, किती सूक्ष्म सांगितले पाप बघा. दुष्ट साक्षी, जे खोटी साक्ष देतात. एखाद्यानं खून केला आणि त्याच्या बाजूला खोटी साक्ष दिली आणि त्या खुनाच्या गुन्ह्यातून तो वाचला तर महादोष लागतो. खोटी बाजू असताना साक्ष देणारे लोकसुद्धा या दक्षिणद्वाराने जातात. मोठे चिटकी म्हणजे ती चेटकी करणारे, चेटूक जे म्हणतात ती कोणती तरी विद्या असते, चेटूक विद्या म्हणतात त्याला. ती चेटूक विद्या करणारे, कुटील कर्म, लोकाचा कुटाणा करणारे, कुटील कर्म, आपलं खाऊन गावातलं सगळं त्यांना माहीत असतं. कुटील लोकाली कुठं कुठं काय काय चाललंय आणि ह्या गावामध्ये वाईट काम कुणी कुणी केलंय ते सगळं माहीत असतं ह्या कुटील लोकाली. कुटील कर्म करणारे म्हणजे अखंड दुसऱ्याचं बोलणारे. कुणाच्या घरात काय चाललं, कुणाच्या घरात काय चाललं, कुणाच्या घरात भांडण झालं, कुणाच्या मुलीनं काय केलं, कुणाच्या मुलानं काय केलं, कुणाचा मुलगा नापास झाला, सगळं ही दुसऱ्याच्या घरातलं ह्यांना माहीत असतं. ह्यांची बुद्धी त्याच्यामध्येच असते. ह्यांची बुद्धी सत्कर्माकडं कधी नसते. कधी मंदिरात जावं असं वाटत नाही, कधी कुठला सत्संग ऐकावा असं नाही. कट्ट्यावर बसायचं आणि गप्पा मारायच्या, काम नसलं तरीसुद्धा. असे कुटील कर्म, लोकात बोलणारे म्हणजे लोकांना सांगणं. कुटील कुठं कुठं काय काय चाललंय वाईट ह्या गावामध्ये, कुणी कुणी काय काय वाईट केलं ते सगळ्या लोकात पिरी हिंडायचं. ह्याच्या मुलीनं असं केलं, त्याच्या मुलानं तसं केलं, त्याच्या सुनानं असं केलं. ही कुटील कर्म, लोकात बोलणारे म्हणजे लोकांना सांगणारे. असेही या नरकात मी पाहिले. असे लोकसुद्धा ह्या कुंभीपाकी नरकामध्ये पचायलेले मी बघितलेले आहेत. या कुंभीपाकी नरकामध्ये घालून खाली जाळ लावून त्यांना त्याच्यामध्ये उकडतात.
अशा प्रकारे जे हे कर्म वेगवेगळे सांगितले, ते सगळे कर्म दक्षिणद्वाराने ही लोक जातात. याशिवाय आणखी पापलक्षणे आहेत. आता ही कर्म सांगितले, कोणते कोणते कर्म केल्यानंतर ह्या दक्षिणद्वारानं जावं लागतं, ही कर्म लक्षात ठेवावे. आपण करत नाहीत, परंतु आपोआपसुद्धा एखाद्या वेळेस एखादं छोटंसं कर्म झालं तरीसुद्धा ते कर्मच आहे. अंजानपणानं केलं आणि जाणतेपणानं केलं तरी. म्हणून अंजानपणानं सुद्धा होऊ नये. अंजानपणानं सुद्धा कोणत्या ब्राह्मणाला सद्गुरूचा अपमान आपल्याकडून होऊ नये. आपल्याकडून कोण्या वृद्ध व्यक्तीची जेवाय दिलं नाही म्हणून त्याचा प्राण निघून जाऊ नये. महापातक तर आपण करत नाहीत, कारण ह्या पाठातले आलेले लोक महापातक कुणीच करत नाही, फक्त ऐकायची ती. महापातक करणाऱ्यांना ऐकले तर त्यांच्यामध्ये फरक पडतो, परंतु इथले लोक महापातक करणारे नाहीत, तरीसुद्धा सावध केलेले शास्त्रानं ह्या पातकापासून दूर राहावं, वृद्ध व्यक्तींना सांभाळावं. मोठा भाऊ घरामध्ये, त्याला मुलगा नाही, कुणी नाही, आणि तो वृद्ध झाला. आता आम्ही काय तुझे पोर आहेत का? तुला कुणीच नाही, आम्ही कशाला तुला सांभाळावं? म्हणून त्याला सोडून दिलं तरीसुद्धा महापातक सांगितले. आणि अशा काही काही प्रसंग येतात आणि ते करायला भाग पाडतात, पण तसे होऊ नये याची आपण काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी. ह्या पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, ह्याच्यापासून आपला बचाव करावा. अशा प्रकारे ही सांगितलेले आहे 9वा अध्याय, निरनिराळे पातके. आणि पुढे पाप सांगणार आहेत. अर्धा अध्याय ही कर्म सांगितले. आता पुढे याशिवाय आणखी पाप लक्षणे ते ऐक. कोणते कोणते पाप केल्यानंतर काय होतं हे सांगणार आहेत. तर आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित.